सत्तेत गेल्याच्या 8 महिन्यानंतर अजित पवारांनी आपण सत्तेत का गेलो याबद्दल लोकांसाठी एक पत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून लिहिलंय आणि यात आपल्याला राजकारण अपघातानं संधी मिळाल्याचा दावा अजित पवारांनी केलाय। त्यांच्या या दाव्यावर विरोधकांनी प्रश्न केले। पाहूया हा एक रिपोर्ट। मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की मी छगन चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की मी हसन सकीनाबी मियालाल मुश्रीफ अल्लाह साख से शपथ घेतो की आम्ही भाजपसोबत सत्तेत का गेलो याबद्दल अजित पवारांनी आता पत्राद्वारे स्पष्टीकरण दिलंय। पण त्या पत्रातील पहिल्याच दाव्यावर विरोधकांनी टीका केली। अजित पवारांनी म्हटलंय की मी 1991 पासून राजकारणात आलो। मला राजकारणात कुणी आणलं, कुणी मंत्रिपद दिलं, कुणी संधी दिली यावर अनेकदा चर्चा झाली। खरं तर मला राजकारणात संधी अपघातानंच मिळाली। त्या काळी राज्यस्तरावर एका युवकाची आवश्यकता होती, त्यामुळे कुटुंबियांनी मला संधी दिली। थोडक्यात मला संधी कुणी दिली यापेक्षा आपण अपघातानं राजकारणात आलो यावर अजित पवारांनी भर दिलाय। त्यावरून शरद पवार गटाच्या समर्थकांनी पवारांच्या वाढदिवशी भावूक झालेल्या अजित पवारांचा व्हिडिओ व्हायरल केलाय। ज्या साहेबांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे, या महत्त्वाच्या पदांच्या पर्यंत, उपमुख्यमंत्री पदापर्यंत, तिथं आपल्यामुळे पवार साहेबांची बदनामी होते। ईडीचे प्रेस नोट जी होती त्या प्रेस नोटमध्ये पवार साहेबांचं नाव होतं, ते केलं आणि ते केल्यानंतर मी फोन बंद केला। मी माझ्या मुंबईतच होतो, परंतु मी माझ्या एका रिलेटिव्हच्या घरी त्या ठिकाणी होतो आणि तिथं मी थांबून होतो। मला माझं कळत नव्हतं की मी काय त्या ठिकाणी बोललं पाहिजे, परंतु एक मन म्हणत होतं की आपल्यामुळे साहेबांची बदनामी आहे। जेव्हा जेव्हा शरद पवारांची पॉप्युलॅरिटी हिमालयावर असायची तेव्हा तुम्ही खालनं पिन मारून पंक्चर करून टाकायचे। MSC बँक मध्ये तुम्ही केलेलं लोचे आलं शरद पवारांवरती आणि मग तुम्ही राजीनामा दिला दुःख व्यक्त करत। हे कशाला नाटकं केलेली? मी तुमच्या भावाचाच मुलगा होतो ना। अरे तू त्यांच्या भावाचा मुलगा होता म्हणूनच उपमुख्यमंत्री झालास, तू त्यांच्या भावाचा मुलगा होता म्हणूनच तुला सगळं माफ केलं। पंतप्रधान मोदींची आणि माझी कार्यप्रणाली मिळती जुळती असल्याचं सांगत विकासासाठी सत्तेत गेल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहांच्या नेतृत्वात जो विकास होतोय तो मला महत्त्वाचा वाटला। कणखर नेतृत्व, योग्य निर्णय प्रक्रिया हे त्यांचे गुण मला भावले। माझी आणि त्यांची कार्यप्रणाली मिळती जुळती, कामावर आमचे जास्त प्रेम आहे। आप 4 बार डिप्टी सीएम रहे, आप 20 साल से भी ज़्यादा समय तक मंत्री रहे, तो आपने विकास नहीं किया। विकास के लिए आपको दूसरी पार्टी में जाना पड़ता है। आप राजनीति छोड़ दीजिए, आपके 20 साल वेस्ट हो गए। फिर ये मैं इतना कहूँगा, ये बहाने हैं, ये सब डरे हुए लोग हैं अपनी प्रॉपर्टी बचाने के लिए और जेल जाने से बचाने के लिए पार्टी छोड़ते हैं। त्यांनी किती व्हायरल केलं आणि किती आपली स्पष्टता सांगण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातली जनता ते काही ऐकणार नाही। भाजपच्या सोबत जे जे कोणी गेलेत त्यांना त्याचा परिणाम भोगावाच लागणार आहे। ते सांगत होते त्यांचा इतिहास, ते अंडे विकत होते वगैरे, ते जुन्या काळामध्ये जसं ते मोदीची स्टोरी सांगायचे त्यांच्या भाषणात त्यावेळेस जायच्या पहिले। अरे तिथं तर चहाचं दुकानच नव्हतं, मग मी सांगू का मी पण अंडे विकत होतो त्या काळात। समोरच्या बाजूकडून त्याचा विपर्यास करून काही जण म्हणतायत की अजितदादांना पवार साहेबांनी संधी दिली नाही का, मग पवार साहेबांच्या नावाचा उल्लेख नाहीये का? अजितदादांनी वारंवार, फक्त दादांनीच नव्हे तर आमच्या सर्व नेत्यांनी वारंवार हे सांगितलेलं आहे की पवार साहेबांनीच सर्वांना संधी दिलेली आहे, त्याच्यामध्ये नाकारण्याचा प्रश्न येतच नाही। पवार साहेबांनीच हा पक्ष स्थापन केला, उभा केला, मोठा केला, याच्यात कधी दुमत असल्याचं कारणच नाहीये। भूमिका नेमकी का घेतली याच्या संदर्भातली ती चर्चा आहे। अजित पवारांनी पुढे म्हटलंय की विचारधारा, ध्येय, धोरणं यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकास कामं वेगाने मार्गी लागावीत याच उद्देशाने वेगळी भूमिका घेतली। यात कोणाचाही अवमान करणं, कोणाच्याही भावना दुखावणं, कोणालाही दगा देणं किंवा पाठीत खंजीर खुपसणं असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता व कधीच नसेल। पण गेल्याच आठवड्यात अजित पवारांच्या समोर त्यांच्या आमदारांनी धार्मिक तणावाबद्दल चिंता व्यक्त केली होती। ये 10-15 सालों में, 10 सालों में जिस तरीके से मुल्क का माहौल खराब किया जा रहा है उसके ऊपर हमको चिंता है।
त्यानंतर अकोल्यात नितेश राणेंच्या सभेवर धार्मिक तणावाची शंका मिटकर यांनी वर्तवली। यावरून आमदारांनी व्यक्त केलेल्या चिंतेवर अजित पवार गटाकडून प्रतिक्रिया आली नाही। तर नितेश राणेंच्या उत्तरानंतर मिटकर यांनी ही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। सत्तेत गेल्याच्या 3 दिवसानंतरच्या कार्यक्रमात जर समोरून सभा झाल्या तर आम्हालाही बोलावं लागेल, असा इशारा अजित पवारांनी दिला होता। मात्र पत्रामध्ये वडीलधारी किंवा ज्येष्ठांचा अनादर आमचा हेतू नसून लोकांचं राहणीमान कसं उंचावेल, मूलभूत सुविधा कशा सक्षम होतील यासाठी सत्तेचा मार्ग निवडल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। मात्र सत्तेत जाऊन 8 महिने लोटल्यानंतर अजित पवारांना पुन्हा भूमिका का स्पष्ट करावी लागली याचीही चर्चा रंगते। मी आज तर थोडंच बोललेलो आहे, परंतु उद्याच्याला सभा जर व्हायला लागल्या तर मला वस्तुस्थिती देखील लोकांना सांगावी लागेल। ती वेळ येऊ नये, ती वेळ कुठल्याही घरामध्ये येऊ नये, कुठलंही घर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये अंतर पडू नये। उद्या जर दौरा त्यांनी सुरू केला तर मला पण 7 दिवसांनी तिथे सभा घ्यावी लागेल, मला उत्तर द्यावं लागेल। मी जर गप्प बसलो तर जनता म्हणेल हा काहीतरी ह्याच्यात खोट आहे। मित्रांनो, माझ्यात खोट नाहीये। अक्षय मंकनीसह दीपक कापरे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।